नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विवेक पाटील. उमा अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण गट या परीक्षेमध्ये 14 जूनला जी परीक्षा झालेली आहे, पूर्व परीक्षा झालेली आहे, तर त्याच्यामध्ये अर्थव्यवस्था या घटकावर जे प्रश्न आलेले आहेत त्याचं आपण आज विश्लेषण करणार आहे. मित्रांनो, तुम्ही बोलला आहे आणि दरवर्षीपेक्षा याच्यामध्ये प्रश्न विचारण्याचे जे स्वरूप आहे ते सुद्धा आयोगाने आता बदलत चाललेलं आहे आणि त्या अनुषंगाने आपण सर्व काही चर्चा करणार आहे. आता या पेपरमध्ये अर्थव्यवस्थेचे जे काही प्रश्न मी बघितलेले आहेत, तर त्यामध्ये एक गोष्ट जाणवतं की मॅक्झिमम म्हणतोय मी, एखादा दोन क्वेश्चन सोडला तर मॅक्झिमम क्वेश्चन हे कॉन्सेप्टवर बेसिस होते. बघा, कॉन्सेप्ट तुम्ही जर फार डीपली म्हणजे राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेला, राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेला जर तुम्ही अभ्यास करत असाल आणि त्यावेळेस जेव्हा तुम्हाला कॉन्सेप्टची गरज पडते तसे कॉन्सेप्ट इथं सर्व विचारलेले आहेत. म्हणून या लेक्चरमध्ये मी मॅक्झिमम कॉन्सेप्ट क्लॅरिटी करण्याचा तुमचा प्रयत्न करणार आहे. जे आत्तापर्यंत जे विचारलेलं, आत्तापर्यंत जे आपल्याला प्रश्न आलेले आहेत त्यामध्ये जितके काही कॉन्सेप्ट्स आहेत तर ते इन डिटेल त्याची आपण चर्चा करणार आहेत. सोबतच आयोगाने जे काही उत्तर आपल्याला एक्सपेक्टेड उत्तरं, संभाव्य उत्तरं काय असतील याची सुद्धा आपण चर्चा करणार आहे. तर बघा, पहिला प्रश्न इथं आलेला आहे बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या विस्ताराबाबत आणि व्यापारी डावपेचांबाबत डावपेचांबाबत योग्य विधान किंवा विधाने कोणती योग्य विचारलेला आहे आणि प्रश्न काय विचारलेला आहे याच्यावर जास्त जोर द्यायचं. तुम्ही आता बघितलं असेल की 1 तासामध्ये एवढे लेंदी क्वेश्चन्स हे टॅकल होण्यासारखे नाहीयेत. मग तुमचे तिथं प्रेशर मॅनेजमेंट टॅक्टिक्स हे सर्व, तिथं तुमची सायकोलॉजी, तुम्ही प्रेशर कशा प्रकारे हँडल करता, स्वतःला कशा प्रकारे हँडल करता, हे सर्व इथं बघितलेलं आहे बघा आयोगाने. म्हणून 1 तासाचा हा पेपर नाहीये सॉल्व्ह करण्यासारखा. आपण शेवटी याचा मेरिट किती जाऊ शकतो मागच्या काही अनालिसिसवरून हे पण आपण त्याच्यावर पण चर्चा आपण करणार आहे. बघा, शेवटी तुम्ही शेवटपर्यंत इथे टिकून राहा. काय म्हणतोय, बहुराष्ट्रीय कंपन्या बलाढ्य संस्था असून त्या शाखा विस्ताराद्वारे जगभर जाळे पसरवतात. तर हे विधान जे आहे हे कनिष्ठ आहे, योग्य आहे. बहुराष्ट्रीय कंपन्या ह्या एकाच प्रकारच्या, असं काही नियम आहे का की बहुराष्ट्रीय कंपन्यांनी एकाच प्रकारच्या उत्पादनात विशेषीकरण करून नफा कमवतात, असं काही जनरल ऑब्झर्वेशन तरी आहे का? तर नाही. म्हणून हे याचं बी तुमच्या उत्तरामध्ये यायला नको. तुम्ही इलिमिनेशन मेथड जी आहे ती वापरण्याचा नेहमी प्रयत्न करा. बघा, इथं बी आहे म्हणजे हे तुमच्या उत्तरामध्ये यायला नको, इथं बी आहे म्हणजे हे तुमच्या उत्तरामध्ये यायला नको. सी आणि डी आणि ए आणि डी हे तुमच्या इथं आहे. बघा, वेळ वाचवायचा असेल तर इलिमिनेशन टेक्निक्स तुम्हाला वापरावंच लागतील. आता तुम्हाला माहिती आहे की ए हे उत्तर 100% तुमच्या उत्तरामध्ये यायलाच पाहिजे. म्हणून आता बाकीचं काही नाही वाचलं तरीही चालेल, तुम्ही डायरेक्टली 4 वर तुम्ही जाऊन उत्तर मारू शकता. कारण की डी आणि डी आता इथं कॉमन म्हणजे डी तर 100% बरोबरच असायला पाहिजे आणि आपल्याला माहिती आहे की ए याचं उत्तर आहे, म्हणून 4 नंबरचं याचं उत्तर जातं. बघा, तरी आपण बघूया, बहुराष्ट्रीय कंपन्यांचा विस्तार विकसनशील देशात जास्त आहे. म्हणजे काय, विकसित देशांमध्ये कमी आहे असं काही आहे का? तर असं काहीही नाहीये. बहुराष्ट्रीय कंपन्या नवीन उत्पादनाच्या संशोधन आणि विकासावर खूप भर देतात. तर येस, हे स्टेटमेंट करेक्ट. इथं एलिमिनेशन मेथड तुम्हाला यायला पाहिजे, कारण की दिवसेंदिवस परीक्षा ही कठीण होत चालली आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे, पहिला प्रश्न झाला, याचं उत्तर आहे 4. नेक्स्ट आहे बघा, सरकारी बँक या नात्याने रिझर्व्ह बँक, भारतीय रिझर्व्ह बँक याच्यावर प्रश्न आहे. विविध कामे पार पाडते, खाली कोणत्या त्यामध्ये समावेश होत नाही. ज्याचा समावेश आरबीआयच्या कामामध्ये होत नसेल ते आपलं उत्तर पाहिजे. बघा, चलन धोरण अंमलबजावणी, यस, याच्यामध्ये समावेश होतो. बँकिंग क्षेत्र नियमन, सर्व तुम्हाला बँक नवीन टाकायची असेल, एखादी तुम्हाला त्याची शाखा कुठं उघडायची असेल, हे सर्व नियम करण्यासाठी तुम्हाला परवानगी घ्यावं लागते आरबीआयची. म्हणून हे सुद्धा त्यांचं काम आहे. अर्थविषयक बाबींवर शासनास सल्ला देणे, येस, हे आहे. आणि शेअर बाजार नियमन, हे याचं नाहीये काम, हे आपलं सेबीचं काम आहे, सेबीचं काम आहे हे. ठीक आहे, म्हणून याचं उत्तर 3, याचं उत्तर जायला पाहिजे. आता हे पण सर्व कॉन्सेप्ट बेसिसवर तुमचे उत्तर आहेत, लेंदी आहेत, कॉन्सेप्ट याच्यामध्ये आहेत, फॅक्च्युअल डेटा याच्यामध्ये फार कमी आपल्याला पाहायला दिसतो. बघा, शिक्षण क्षेत्रातील समता निर्देशांक, GPI म्हणजे काय, जेंडर पॅरिटी इंडेक्स.
त्या संदर्भात त्याचं प्रमाणित गणना पद्धत खालीलपैकी कोणती आहे, सरळ प्रश्न आहे त्याला. पण आता कसं की HDI आपल्याला विचारलेला आहे, IHDI विचारलेला आहे, गॅप विचारलेला आहे, पण कधी हे GPI हा म्हणजे काय वेगळ्या प्रकारचा यांनी विचारलेला आपल्याला बघता येतो का. सर्वसामान्य पुस्तकांमध्ये वाचत असताना आपल्याला याच्या आधी हा कधी वाचताना दिसत नाही, म्हणजे त्या पुस्तकांमध्ये दिसत नाही त्या कंटेंटमध्ये, आणि याच्या आधी कधी विचारलेला सुद्धा नव्हता. मग काय आहे GPI, लैंगिक समता निर्देशांक हा काय आहे. पुरुष साक्षरता दराचे स्त्री साक्षरता दराशी गुणोत्तर आहे का, तर नाहीये. मग काय विशिष्ट शिक्षण स्तरावर स्त्रियांची सकल नोंदणी म्हणजे काय, ग्रॉस एनरोलमेंट किती आहे त्यांचं. नंतर पुरुषांच्या सकल नोंदणी दर यांचे गुणोत्तर, तर हे याचं उत्तर आहे, याच्यावर आपण चर्चा करू. प्राथमिक स्तरावरील पुरुष आणि स्त्रियांची निव्वळ नोंदणी दरातील फरक, तर प्राथमिक वगैरे हे काही येणार नाही. कामावरील कामगार शक्तीतील स्त्रियांचे प्रमाण आणि पुरुषांचे प्रमाण हे नाहीये. तर GPI तुम्हाला माहित आहे मित्रांनो, हा कधी आला काय आला हे मी तुम्हाला सांगतो. HDI तुम्हाला माहिती आहे, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, हा 1990च्या काळामध्ये अमर्त्य सेन आणि महबूब हक यांनी तो त्याचा म्हणजे सुरुवातीला त्यांनी ते लॉन्च केला होता. त्याची जी काही स्ट्रक्चर जे आहे ते तयार केलं होतं अमर्त्य सेन आणि महबूब हक यांनी. HDI तसं GPI लैंगिक समता म्हणजे जेंडर पॅरिटी इंडेक्स जो आहे याची कुण्या एका माणसाने याची सुरुवात केली नाही. याची सुरुवात युनेस्कोने याची सुरुवात केलेली आहे बघा. युनेस्को यांनी याची सुरुवात केली आहे. कधी आहे तर 1990च्याच काळामध्ये या जेंडर पॅरिटी इंडेक्सला सुरुवात झालेली आहे. मग याचं असं काय काम पडलं तर युनेस्कोचा एक प्रोग्राम होता एज्युकेशन फॉर ऑल या नावाने. जसं आपल्या इथे सर्व शिक्षा अभियान आहे तसं युनेस्कोचा होता एज्युकेशन फॉर ऑल. एज्युकेशन फॉर ऑल या नावाने यांचा एक हे होता. पण मग शिक्षण क्षेत्रामध्ये जी काही असमानता आहे ते मोजण्यासाठी कुठल्या प्रकारचा इंडेक्स नव्हता. मग युनेस्कोच्या एका डिपार्टमेंटने जेंडर पॅरिटी इंडेक्स हा तयार केला. मग जेंडर पॅरिटी इंडेक्स कसा आहे तर याच्यामध्ये 0 to 1 हे याचे युनिट आहेत बघा. 0 to 1 म्हणजे काय, एखाद्या शाळेमध्ये समजा 90 मुली आहेत, एखाद्या शाळेमध्ये 90 मुली आहेत आणि 100 मुलं आहेत, तर वरती मुली डिवायडेड बाय मुलं जितके आहेत तितके. मग याचं जे उत्तर येईल ते किती येते 0.90 हे याचं उत्तर येतं. मग हा झाला यांचा जेंडर पॅरिटी इंडेक्स. जर एखाद्या शाळेमध्ये 100 मुली आहेत आणि 100 मुलं आहेत, दोन्ही पण समान आहेत, म्हणजे याचं उत्तर किती येईल, 1 याचं उत्तर येईल. 1 जर आलं तर काय समता आहे, 100% समता आहे. 90 जर 1च्या खाली असेल तर मुलींचं प्रमाण कमी आहे आणि 1च्या वर असेल तर मुलींचं प्रमाण जास्त आहे. 1990च्या काळामध्ये युनेस्कोचं हे जेंडर पॅरिटी इंडेक्स आहे. व विशिष्ट शिक्षण स्तरावर स्त्रियांच्या सकल नोंदणी दर, त्यांचं एनरोलमेंट रेशो किती आहे पुरुषांच्या एनरोलमेंट रेशोशी. म्हणजे याचा अर्थ काय होईल की एखाद्या देशामध्ये मुलींच्या शिक्षण तो रेशो जर जास्त असेल, समजा 50च आहे, याचा अर्थ तिथे जितके मुलं शिकतात त्यांच्या अर्ध्याच मुली शिकतात. मग तिथं युनेस्कोला जास्त एफर्ट्स टाकून तिथं जास्त मेहनत घेऊन तिथं जेंडर पॅरिटी इंडेक्स जो आहे तो वाढवता येईल, मुलींच्या शिक्षणाला तिथं जास्त महत्त्व देता येईल असं हे करतात. मग आपला इंडियामध्ये किंवा मग तुम्हाला माहीत असेल की मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स आहेत, MDG म्हणून हे होते 2000च्या काळामध्ये. मग त्याच्यामध्ये एक गोल होता जेंडर पॅरिटीचा म्हणजे लैंगिक समानतेचा होता. त्याच्यानंतर 2015ला सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आलेत बघा, तर त्याच्यामध्ये सुद्धा जेंडर पॅरिटीचा हे होता. मग त्याच्या सर्वांमध्ये ह्या GPIचा वापर होतो म्हणून यांनी हे विचारलेलं आहे बघा. ठीक आहे, नेक्स्ट आपण याच्यामध्ये बोलूया की प्राथमिक तूट म्हणजे काय. पुन्हा इथं काय विचारलेले तुम्हाला हे लक्षात घ्या की प्राथमिक तूट सरळ विचारलेलं आहे. सार्वजनिक वित्त अर्थसंकल्प याच्यामधून हे सरळ कॉन्सेप्ट बेस्ड क्वेश्चन इथं आलेले आहेत. तर वित्तीय तूट आणि परतफेड हे जे आहे हे तिथं आहे बघा.
आता हा प्रश्न खूप लेंदीच्या नंतर आलेला आहे, तर वाचण्याची आपली कॅपॅसिटी कमी झालेली असते, डोक्यामध्ये प्रेशर असतं, अशा वेळी चौथ्या याच्यापर्यंत आपण पोहोचत नाही आणि वरचा एखादा ऑप्शन मारून आपण घरी येतो. म्हणून याचं उत्तर जे आहे हे 4 आहे. म्हणून तुमचं डोकं शांत असणं, तुमची रिडिंग कॅपॅसिटी चांगली असणं हे इथं खूप जास्त महत्त्वाचं आहे. हे आपल्याला बघता येतं बघा या पेपरमध्ये. लेखाशास्त्रात लेखा या शब्दाचा नेमका अर्थ काय दर्शवतो? चला, आता हा प्रश्न असा आहे की सहसा म्हणजे आयोगानं याच्या आधी पण विचारलेलं आहे अशा प्रकारचे प्रश्न. जर एखादा नवीन विद्यार्थी पहिल्यांदाच एक्झाम देतो आहे, मग अशा वेळी जर त्याला हा प्रश्न अटेम्प्ट करायचा असेल, कारण की जनरल क्वेश्चन आहे, हा जनरल आहे पण जनरली तो येत नाही अशा प्रकारचा क्वेश्चन आहे, मग अशा वेळी आपलं साधं डोकं तिथं लावायचं. जरी मी इथं सांगत असेल पण याची प्रॅक्टिस करायला पाहिजे. आता मला इथं वाचल्याच्या नंतर ते सोपं वाटत होतं, पण ॲक्च्युअल तिथं प्रेशरमध्ये 1 तासामध्ये तुम्हाला गणित, बुद्धिमत्ता सर्व सोडवायचं आहे, इतिहास, भूगोल सर्व सोडवायचं आहे. इतिहासाचे पहिलेच प्रश्न जर तुम्हाला आले असतील त्यातले 4-5 प्रश्न कठीण असतात. मग अशा वेळी आपण अजून प्रेशराईज होतो, मग सोपे प्रश्न आपण चुकवत येतो. पण असे प्रश्न आपण चुकवायला नको, हे अटेम्प्ट करायला पाहिजे. काय व्यवहाराची ओळख, नोंद, वर्गीकरण आणि संक्षेपीकरण. लेखा म्हणजे अकाउंटंट म्हणजे काय, अकाउंटन्सी म्हणजे काय, तर नोंद घेणे, वर्गीकरण करणे आणि संक्षेप करणे. केवळ व्यवहारांची नोंद घेणे का नाही, केवळ आर्थिक अहवाल तयार करणे नाही, केवळ नफा तोटा मोजणे का नाही, तर हा केवळ जिथं स्टेटमेंट स्ट्रॉंग करणारे शब्द असतात तर तिथं आपल्याला पुन्हा बघायला पाहिजे की हे उत्तरं असण्याची शक्यता फार कमी आहे आणि रॅशनल जे आहे तर ते स्टेटमेंट उत्तरं येण्याची शक्यता इथं आपली जास्त असते. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, वर्ष 23-24च्या अर्थसंकल्पात मांडलेल्या 7 प्राधान्य अर्थक्षेत्रात सप्तर्षी खालीलपैकी कोणते क्षेत्र नाहीये? सप्तर्षीचा भाग नाही विचारलेले जे नसेल ते आहे. आता अर्थसंकल्प किती विचारलाय? 23-24. आता आपल्याला असं वाटतं की जर 26ची एक्झाम आहे तर 25चा अर्थसंकल्प विचार बाबा, 26चा अर्थसंकल्प विचार, मग 23चा अर्थसंकल्पापर्यंत जाण्याचे काय काम आहे? तर ही महत्त्वाची योजना आहे. असं कुठले एखादा त्यांनी उचलला आणि एकदम डीपमध्ये गेलात बाबा छोटी मोठी आकडेवारी विचारली असं यांनी केलेलं नाहीये. तर ही महत्त्वाची आहे, कारण की सप्तर्षी ही जी गोष्ट आहे म्हणजे तर याच्यामध्ये मॅक्झिमम ज्या बेसिक युनिव्हर्सल इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला पाहिजे, ज्या बेसिक सुखसुविधा आपल्याला पाहिजे, माणूस म्हणून आपल्याला ज्या गोष्टी, एक सुशिक्षित माणूस म्हणून, सुधारलेला माणूस म्हणून, आधुनिक माणूस म्हणून आपल्याला ज्या सुखसुविधा असल्या पाहिजे त्या सर्वांचा विकास करायचा असा या सप्तर्षीमध्ये निर्मला सीतारामन यांनी ती लॉन्च केलेली आपल्याला पाहता येते. तर कशाचा भाग नाही, तर सर्वसमावेशक विकास त्यामध्ये आहे बघा, हरित वृद्धी त्यामध्ये आहे, युवा शक्ती त्यामध्ये आहे, फक्त व्यापार विकास इथं नाही, म्हणून याचं उत्तर 4 जातं. आपण याचा जर विचार केला तर बघा, ही सर्वसमावेशक आणि शाश्वत विकास ही त्यांची थीम होती. समावेशक विकास म्हणजे इन्क्लुझिव्ह ग्रोथ पहिलं त्यामध्ये आहे. शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचणे म्हणजेच काय, आदिवासी, दुर्गम भाग, वंचित या भागांपर्यंत आतापर्यंत शासन जिथं पोहोचलेलं नाहीये त्या ठिकाणी सुद्धा पोहोचायचं, म्हणजे काय, शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचणे. पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर अँड इन्व्हेस्टमेंट ही तिसरी गोष्ट होती. क्षमता मुक्त करणे म्हणजे आपले जे काही लोकांमध्ये जे काही पोटेन्शियल आहे पण त्यांना संधी भेटत नाहीत, मग अशा काय असे पोटेन्शियल अनलॉक करण्याची ही जी आहे, प्रशासनामधलं असेल, नवकल्पना असतील, व्यवस्थापन असेल, त्यामध्ये नंतर हरित विकास म्हणजे ग्रीन एनर्जी, ग्रीन ग्रोथ त्याला आपण म्हणतो बघा. मग काय तर सोलार एनर्जीवर आपण जाणे, अर्थव्यवस्था आणि पर्यावरणाचं संरक्षण करणे, हे सर्व याच्यामध्ये येतं. युवा शक्ती, त्यामध्ये युवा शक्तीला काय, कौशल्य विकास, रोजगार निर्मिती आणि तरुणांना संधी देणे हे त्यामध्ये येतं. आणि वित्तीय क्षेत्रामध्ये बँकिंग, वित्तीय समावेशन, आर्थिक सुविधेची मजबूतीकरण, हे सर्व असे 7 प्रकारचे यांनी गोष्टी याच्यामध्ये लॉन्च केलेल्या आपल्याला पाहता येतात बघा. तर हे महत्त्वाचं आहे, हे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा आपलं उमाई अकॅडमीचं हे ॲप आहे, टेलिग्राम चॅनल आहे उमाई अकॅडमीचं, त्याला तुम्ही जॉईन होऊ शकता. त्याचबरोबर डिस्क्लेमर आहे की आपली मुख्यसाठी आणि राज्यसेवा मुख्य आणि गट ब आणि गट क यांच्या मुख्य परीक्षेसाठी अर्थव्यवस्था या घटकाची आपली बॅच सुरू होणार आहे. ज्या लोकांना गरज वाटत असेल त्यांनी निश्चितच माझ्या या नंबरवर तुम्ही कॉल करा, मला विचारा. 98 22 073 599 हा माझा नंबर आहे. याच्यावर तुम्ही मला कधीही विचारू शकता. पर्सनल माझा नंबर आहे, मी स्वतः उचलतो, मधात कुणी नसतं याच्या.
त्यानंतर बघा अर्थव्यवस्थेतील 2004-5 नंतर दिसून येणारा मोठा बदल म्हणजे भारतीय शेतीतील कमी होत जाणारी मजुरांची संख्या, याला कोणत्या प्रकारचा बदल म्हणता येईल? म्हणजेच काय, शेतीमधून कुठं चाललेले आहेत, शेतीमधून बाहेर पडतायत. मग आता कुठं चाललेले आहेत? आपल्या अर्थव्यवस्थेचे 3 क्षेत्र आहेत बघा, 3 क्षेत्र आहेत. कुठलं आहे? प्राथमिक क्षेत्र आहे, द्वितीय क्षेत्र आहे आणि तृतीय क्षेत्र आहे. प्राथमिक मध्ये काय तर शेती म्हणजे निसर्गाशी संबंधित जे काय असेल ते. दुसऱ्या याच्यामध्ये काय तर मॅन्युफॅक्चरिंग, ठीक आहे, म्हणजे उद्योग जे आहेत ते. त्यानंतर तिसऱ्या याच्यामध्ये तर तुमचं सेवा क्षेत्र येते. मग आता भारतामध्ये काय झालेलं आहे की 1950 पर्यंत 1950ला म्हणजे आपला देश हा कृषीप्रधानच देश आहे. 1950ला सर्वात जास्त लेबर जी होती तर ती कृषी क्षेत्रामध्ये होती. ठीक आहे, कृषी क्षेत्रामध्ये होती. पण 1991ला जे काही आपण आर्थिक बदल केलेले आहेत, 1991ला जे आपण आर्थिक बदल केलेले आहेत, तर त्याच्यानंतर कृषी क्षेत्राकडनं लोकांचा ओढा जो आहे हा सेवा क्षेत्राकडे झालेला आहे. म्हणजे जेव्हा एका क्षेत्रामधून दुसऱ्या क्षेत्रामध्ये लोकांचं मायग्रेशन होतं त्यावेळेस त्याला स्ट्रक्चरल चेंजेस झाले असं म्हणतात बघा, स्ट्रक्चरल चेंजेस. मग आता हे प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र आणि तृतीय क्षेत्र हे जे विचारलेलं आहे, ठीक आहे, हे जे आहे तर हे हे कुणी टर्म्स ह्या कॉइन केलेल्या आहेत, त्याला कुणी अशी नावं दिलेली आहेत. तर ॲलन फिशर नावाचा एक 1935ला एक अर्थ तज्ज्ञ होता बघा, 1935ला कोण? ॲलन फिशर नावाचा. ॲलन फिशर याच्या पुस्तकामध्ये ही क्लॅश ऑफ प्रोग्रेस अँड सिक्युरिटी, क्लॅश ऑफ प्रोग्रेस अँड सिक्युरिटी ह्या पुस्तकामध्ये याने पहिल्यांदा अर्थव्यवस्थेचा अभ्यास करत असताना, सर्व समाजाच्या अर्थव्यवस्थेचा अभ्यास करत असताना त्याला असं जाणवलं की सुरुवातीच्या काळामध्ये शेती, नंतर उद्योगांकडे आणि नंतर सेवांकडे जातं. ह्या सर्वांचा सुटसुटीत अभ्यास व्हावा म्हणून अर्थव्यवस्था ही 3 भागांमध्ये यांनी डिवाइड केली होती ॲलन फिशर या माणसाने. त्याच्यानंतर 1940ला कॉलिन क्लार्क नावाचा एक कार्यकर्ता होता. 1940ला कॉलिन क्लार्क नावाचा कार्यकर्ता होता. त्याने कंडिशन ऑफ इकॉनॉमिक प्रोग्रेस याच्यामध्ये याच संकल्पनेचा थोडा विस्तार याने केलेला आपल्याला पाहता येतो बघा. ठीक आहे, तर मग जेव्हा एका क्षेत्राकडनं दुसऱ्या क्षेत्राकडे जेव्हा तुमचं लेबर मजूर तुमचे जातात तर त्याला संरचनात्मक बदल म्हणतात. तुम्ही अभ्यास तिथं पेपर जेव्हा सोडवत असाल, मला असं वाटतं की हा काही तुम्ही अभ्यास करून गेलेला प्रश्न नव्हता, तिथंच तुम्हाला सोडवायचं होतं. मॅक्झिमम लोकांनी रोजगार क्षमतेतील बदल असं याचं उत्तर दिलेलं असू शकतं, म्हणजे मारून आहे. पण रोजगार क्षमतेतील बदल म्हणजे काय, तर शेती क्षेत्रामध्येच तुमचं काय झालं की रोजगार देण्याची क्षमता वाढलेली आहे किंवा कमी झालेली आहे त्या. पण एका क्षेत्राकडनं दुसऱ्या क्षेत्राकडे जेव्हा जातात तर तेव्हा त्याला काय म्हणतात, संरचनात्मक स्ट्रक्चरल चेंजेस होत आहेत असं त्याला म्हणतात बघा. तर हे याचं उत्तर येणार नाही, 3 याचं उत्तर आरामात जाईल बघा. त्यानंतर नेक्स्ट आहे 28 नंबरचा क्वेश्चन आहे, मौद्रिक धोरणांचा संख्यात्मक साधनांशी त्यांच्या संबंधित उद्दिष्टांशी जुळणी करा. कुठलं संख्यात्मक विचारलेलं आहे, पुन्हा आरबीआयशी संबंधित हे आहे. आता इथे काय झालेलं आहे, आरबीआय कडे रोखे म्हणजे आता काही बँक दर विचारलेला आहे, रोख CRR विचारलेला आहे, SLR विचारलेला आहे, खुल्या बाजारातील उलाढाल म्हणजे ओपन मार्केट ऑपरेशन इथं विचारलेलं आहे. तर बँक दर म्हणजे काय, तर पुनर्वटन दर म्हणजे 3 याचं 2 याच्यामध्ये 3 इथं होतं बघा. त्यानंतर काय, रोख राखीव दर, तर आरबीआय कडे ठराविक किमान रक्कम ठेवणे म्हणजे याचं उत्तर हे याचं सरळ उत्तर निघून जातं. पण आता वैधानिक रोखचा दर SLR तुम्ही वाचता तेव्हा हे आरबीआय कडे रोखे, सोने किंवा रोख्यांच्या स्वरूपात तरल मालमत्ता ठेवणे, ते आरबीआय कडे ठेवण्याचं काम नाही, बँका हे स्वतःकडे ठेवतात. तर इथं आयोगाची चूक झालेली आहे. मे बी हा प्रश्न एकतर ड्रॉप होऊ शकतो किंवा याचं उत्तर निघतंय म्हणून हा प्रश्न अशाला असा राहू शकतो. ठीक आहे, म्हणून याचं उत्तर हे आहे. पण हा प्रश्न सुद्धा तुमचं बेसिक अंडरस्टँडिंग, कॉन्सेप्ट क्लॅरिटी हा चेक करणारा तुमचा प्रश्न आहे बघा.
त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना कोणत्या मर्यादा किंवा अडचणी निर्माण होतात. आता राष्ट्रीय उत्पन्न जेव्हा आपण मोजतो तर तेव्हा आपल्याला मोजायचं म्हणजे आकडे आपल्याकडे नीट असायला पाहिजेत. जर आकडेच आपल्याकडे नीट नसेल तर ते राष्ट्रीय उत्पन्न आपल्याला मोजता येणार नाही. तर उत्पन्न वाटणीच्या आकडेवारीचा अभाव आहे अडचण. न नोंदवलेले उत्पन्न, ठीक आहे, म्हणून ही पण अडचण आहे. मौद्रिक क्षेत्राचे उत्पादन म्हणजेच काय, तुमची इथे देवाण घेवाण होते, पैशांचा व्यवहार तुमचा होतो, तर ही काही अडचण नाहीये. ठीक आहे, हे क तुमच्या उत्तरामध्ये यायला नको. किती आपण 3 वाचले. आता बघा इलिमिनेशन मेथडकडे या. अ आणि ब तुमच्या याच्यामध्ये यायला पाहिजे. म्हणजे इथं अ आहे पण ब आहे का नाही, म्हणून हे येणार नाही. ब आणि क तुमच्या याच्यामध्ये यायला नको. अ ब आणि ड हे होऊ शकतं, वरील सर्व हे होऊ शकत नाही. तर हे याचं उत्तर निघतं बघा. तुम्ही इथं तुमचा वेळ वाचवू शकता. लहान उत्पादकांच्या उत्पन्नाविषयी सांख्यिकी उपलब्ध नसते तर ही अडचण निर्माण करणाऱ्या ह्या गोष्टी आहेत, म्हणून याचं उत्तर 3 जाईल बघा. खाली विधाने विचारात घ्या. राष्ट्रीय उत्पन्न एक साठा संकल्पना आहे. आता खूप मुलांना पहिल्यांदा जे एक्झाम देत आहेत, ज्यांनी 2-3 वेळा एक्झाम दिली आहे त्यांना हे माहीत असेल. आता साठा संकल्पना म्हणजे काय. एक आहे साठा संकल्पना आणि एक आहे प्रवाही संकल्पना. एक आहे प्रवाही संकल्पना. साठा म्हणजे काय, एक एकदम सिंपल गोष्टीमध्ये तुम्हाला सांगतो. साठा संकल्पना तेव्हा म्हणतात की तुमच्या बँकेमध्ये एका विशिष्ट क्षणी जेव्हा तुम्ही मोजता की किती पैसे, एका विशिष्ट क्षणी म्हणजे काय, एखाद्या तारखेला समजा 31 मार्चला माझ्या खात्यामध्ये 50,000 रुपये आहेत, तर ही काय झाली साठा. पण जर तुम्ही असं मोजलं की 1 जानेवारी ते 31 डिसेंबर या काळामध्ये, 1 जानेवारी ते 31 डिसेंबर या पूर्ण 1 वर्षाच्या काळामध्ये माझ्या ह्याच्यामध्ये किती पैसे आले आणि गेले याचा जर हिशोब केला तर ती प्रवाही संकल्पना होते. म्हणजे एका काळासंदर्भात, ठीक आहे, एका कालसंदर्भ जर असेल, ठीक आहे, कालसंदर्भ म्हणजे काय, मोठा कालखंड, तर आपण 2 तारखा म्हणूया की जसं 31 मार्च ते 31 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीमध्ये आपल्या इथं किती वस्तू निर्माण झाल्या याच्यावरून आपण राष्ट्रीय उत्पन्नाचं हे मोजमाप करतो. तर कालाच्या संदर्भात असेल तर प्रवाही आहे. साठा असेल म्हणजे काय, एका विशिष्ट क्षणी एखाद्या तारखेला जर तुम्ही मोजत असाल तर ती साठा आहे. तर आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजताना एका पर्टिक्युलर क्षणी नाही तर एका काळामध्ये ती आपण मोजलेली संकल्पना असते बघा. ठीक आहे, एका कालावधीसाठी मोजली ती संकल्पना असते, एका कालावधीसाठी, म्हणून ती असते प्रवाही संकल्पना. वेगळं उदाहरण जर द्यायचं झालं याच्यामध्ये तर समजा हा आहे पाण्याचा टँक, म्हणजे आपल्या गावामध्ये एखादा टँक आहे आणि ही आहे समजा विहीर. ठीक आहे, ही आहे विहीर. मग आता या टँकची कॅपॅसिटी आहे 100 लिटर. ठीक आहे, तुमच्या घरातला टँक आहे समजा 100 लिटर आहे आणि ही विहीर आहे, तर याच्यामध्ये पण साठवणूक 100 लिटरची होते. पण आता याच्यामध्ये काय की हे तुम्ही साठवून ठेवलं आणि तुम्ही वापरलंच नाही, तर हा काय झाला, तुमचा साठा झाला. किंवा फार कमी वापरले, हा तुमचा साठा झाला. पण विहिरीचं जसं आहे का, तर विहिरीमध्ये झरे येतात, तुम्ही पाणी बाहेर काढता. म्हणजेच काय, समजा जर तुम्ही याला म्हटलं की एका वर्षामध्ये दर महिन्याला 100 लिटर पाणी याच्यामध्ये येतं आणि वापरलं जातं. 12 महिन्यात किती झालं, 1200 झालं, 1200 लिटर झालं. म्हणजेच काय, ही प्रवाही विहीर जी आहे ती प्रवाही होऊन जातं आणि तुमचा जो काही घरामध्ये टँक आहे त्याला हे आहे, तर तो काय होतो, तो साठा. म्हणजे जिथं प्रवाह आहे एखाद्या कालखंडामध्ये, एखाद्या कालावधीमध्ये जेव्हा तो मोजला जातो, हे आपण वर्षभराचं मोजतोय, त्यामध्ये इनपुट आउटपुट त्यामध्ये होतंय, तर ती साठा संकल्पना नाही तर ती प्रवाही आहे. म्हणून तुमच्या उत्तरामध्ये येणार नाही. एवढं उत्तर काढून आपण याचं उत्तर काढू शकतो का, कोणती विधाने बरोबर आहे तिथे विचारलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे की तुमच्या उत्तरामध्ये यायला नको, तर मग काय जातं, इथं आहे हे तुमचं उत्तर होणार नाही, इथं आहे हे तुमचं उत्तर नाही, वरीलपैकी सर्व म्हणजे ब क, म्हणजे इथं पण आहे हे तुमचं उत्तर होणार नाही. सरळ सरळ तुमचं उत्तर हे निघतं बघा. काय किती वाचलंय आपण, फक्त 1 वाचलेला आहे. म्हणजे याला इलिमिनेशन टेक्निक जी आहे तर ती व्यवस्थित तुम्ही जर वापरली असती यावेळी सुद्धा, तरी ती तुमचं बऱ्यापैकी वेळ इथं वाचला असता बघा. आपण वाचून घेऊया. स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातून घसारा वजा केल्यास जी राष्ट्रीय उत्पन्नाची रक्कम मिळते तेव्हा तिला निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतात बघा. बरोबर आहे. स्थूल राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, ग्रॉस डोमेस्टिक हे, त्यामध्ये घसारा वजा करणं. घसारा म्हणजे काय, आता ते खूप जास्त आता डिटेलमध्ये त्याच्यामध्ये जात नाही, तर भरपूर त्याला एक्सप्लेन करत जावं लागेल. ठीक आहे, नेक्स्ट बघा. खालील विधाने विचारात घ्या.
2023-24 या कालावधीत औद्योगिक उत्पादनाच्या निर्देशांकावर औद्योगिक उत्पादन 5.8% वाढले आहे. किती? 23-24चं विचारलेलं, बऱ्यापैकी जुनी आकडेवारी विचारलेली आहे. IIP औद्योगिक उत्पादन निर्देशांक म्हणजे काय? IIP इंडस्ट्रियल इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन, IIP इंडस्ट्रियल प्रोडक्शन जे आहे ते 5 आणि 8%. तर हे करेक्ट आहे. हे कोळसा उत्पादनाच्या विस्तारामुळे 2023-24 मध्ये खाण क्षेत्राच्या वर्षभर 13% नाही आहे, हे 7.8 किंवा 7.5 आहे तिथे. ठीक आहे, म्हणून याचं उत्तर जे आहे ते ब तुमच्या उत्तरामध्ये येणार आहे. कोणती बरोबर आहे विचारलेलं, केवळ अविधान जे आहे तर ते इथं बरोबर आहे. IIP काय आहे आणि कोण याचं उत्तर हे करतो. IIP कधी सुरू झाला होता तर आता हा विचारण्यामागचं कारण काय आहे तर 2026ला IIPचं आधार वर्ष जे आहे ते बदललेलं आहे. ते 22 आणि 23 केलेलं आहे. 2022 आणि 2023 केलेलं आहे. ह्याची सुरुवात कधी झालेली आहे तर IIPची सुरुवात जी आहे तर ती 1935च्या काळामध्ये याची IIPची सुरुवात आपल्याला पाहता येतं. IIP मध्ये किती क्षेत्र आहेत बघा. IIP मध्ये 3 क्षेत्र येतात बघा. काय? मायनिंग आहे त्याच्यामध्ये, मॅन्युफॅक्चरिंग आहे त्याच्यामध्ये आणि इलेक्ट्रिसिटी त्यामध्ये आहे. ठीक आहे, तर मॅन्युफॅक्चरिंगला याच्यामध्ये जास्त वेटेज वगैरे आहे, ते नंतरच्या गोष्टी आहेत, एक्सप्लेन करण्यासारखं आहे ते. तर मायनिंगमध्ये कोळसा येतं, लोहखनिज येतं आणि पेट्रोलियम येतं. मॅन्युफॅक्चरिंगमध्ये स्टील आहे, सिमेंट आहे, वाहन आहे, औषधे आहे, वस्त्रोद्योग आहे. इलेक्ट्रिसिटीमध्ये इलेक्ट्रिसिटी आहे. ठीक आहे, मग हे मोजत असताना IIPच्या द्वारे यांचं मोजत असताना मॅन्युफॅक्चरिंगला यांनी जास्त वेटेज दिलेलं आहे ॲज कम्पेअर टू इलेक्ट्रिसिटी आणि मायनिंगमध्ये. ठीक आहे, तर हे सोपं आहे. 1935 पासून आहे, यावर्षी त्याचा आधार वर्ष बदललेला आहे, 22-23 केलेला आहे म्हणून तो विचारला गेलेला आहे. त्यानंतर बघा, पुढील विधानांचा विचार करा आणि योग्य पर्याय निवडा. ग्रामीण युवकांना रोजगारासाठी प्रशिक्षण देणारी ट्रायसेम ही योजना 15 ऑगस्ट 1979 पासून हे झालेलं आहे. बरोबर आहे. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार 1990 नाही 1980 पाहिजे होता. ठीक आहे, म्हणून याचं उत्तर जे आहे ते 1 बरोबर आणि 2 चूक असं याचं उत्तर जाईल बघा. त्यानंतर डॉक्टर महेंद्र देव आणि C. रवी, दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्या. आता दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्या विचारात घेत असताना यांनी पहिल्यांदा आता हे विचारलेलं आहे. महेंद्र देव आणि C. रवी, नाहीतर मग ते आपले तेंडुलकर समिती असेल, लकडावाला समिती असेल किंवा इतर काही समित्या असतील तर त्यांचं विचारल्या जातं नेहमी. म्हणजे तेंडुलकर समिती तर आवडीची आहे समजा आयोगाच्या. तर हे पहिल्यांदा विचारलेलं आहे. तर याचं उत्तर ब आणि ड आहे. फॅक्च्युअर आहे हे. आरोग्य आणि शिक्षण त्यामध्ये त्यांनी घेऊन बघितलेलं होतं ते. नंतर लोकसंख्याचा लाभांश या संकल्पनेचा लाभांश काय आहे? फॅक्च्युअल कॉन्सेप्ट आहे बघा. लोकसंख्येमुळे होणारा लाभ म्हणजेच काय? लोकसंख्या लाभांश म्हणजे काय तर तुमची 15 ते 59 या वयामध्ये, या वयोगटामध्ये जी काही लोकसंख्या आहे 15 ते 59 ही काही वर्किंग पॉप्युलेशन आहे बघा. ही वर्किंग पॉप्युलेशन आहे. वर्किंग पॉप्युलेशन जेवढी जास्त असेल तेव्हा तुमचा GDP वाढेल, तुमचं उत्पन्न वाढेल. वर्किंग पॉप्युलेशन जेवढी जास्त आहे. मग याला काय म्हणतात की ही याला डेमोग्राफिक डिव्हिडंड ही संकल्पना आहे. लोकशास्त्रीय लाभांश त्याला आपण म्हणतो. म्हणजेच काय लोकसंख्येमुळे होणारा लाभ, पैशांच्या स्वरूपात होणारा लाभ. मग काम करणाऱ्या वयातील वाढलेली लोकसंख्या नाही, घटना मृत्यूसर नाही, प्रौढांची लोकसंख्या नाही. ठीक आहे, अर्थसंकल्पातील विकसेतर खर्चात खालीलपैकी कशाचा समावेश होतो? विकसेतर खर्चामध्ये कशाचा समावेश होतो यांनी इथं विचारलेलं आपल्याला बघता येतं बघा. तर विकसेतर काय? पेन्शन विकसेतर आहे. अर्थसंकल्प, सार्वजनिक वित्त याच्यामधून यांनी बऱ्यापैकी प्रश्न यावेळेस विचारलेले आहे. व्याजाची परतफेड विकसेतर आहे. विकास सोडून प्रशासकीय सेवा. शिक्षण हे प्रोडक्टिव्ह आहे किंवा विकासामध्ये येतं. म्हणून याचं उत्तर जे आहे ते A, B आणि D असं याचं उत्तर जाईल बघा. ठीक आहे, C त्यामध्ये येणार नाही. A, B आणि D याचं उत्तर जाईल. त्यानंतर ह्याचे इथं आपले संपलेत बघा इथं. ठीक आहे, तर या प्रकारे हे झालेलं आहे. आपली अर्थव्यवस्थेची बॅच सुरू होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना याचा आपली अर्थव्यवस्थेची बॅच होणार आहे, ज्या लोकांना याचा घ्यायचा आहे त्या लोकांनी याचा निश्चितच या बॅचचा फायदा घ्या. आपल्या उमाई अकॅडमीची जी काही हे आहे लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची येणार आहे, दिलेली आहे. तर ती व्यवस्थित बघा आणि हा तुम्हाला कसा वाटला हा निश्चित मला सांगा.